नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विविध साहित्याचे पैलू आपल्या ह्या कार्यक्रमात उलगडले जातात आणि लेखकांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचा आशय, विषय, त्यांची शैली आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. एक छान व्यासपीठ आजच्या काळातल्या लेखकांचं तयार झालंय. आजच्या या भागामध्ये आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचं स्वागत करूया. प्रख्यात लेखिका, ज्येष्ठ लेखिका करुणा गोखले आज आपल्या बरोबर आहेत. करुणाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. साहित्य रंगामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज जी कवयित्री आपल्या सोबत आहे ती कविता तर उत्तम करते, पण त्याचबरोबर तिची एक वेगळी ओळख सुद्धा आपल्याला करून घ्यायची. प्रांजला धडपळे आपल्या बरोबर आहे. 500हून अधिक कविता लिहिण्याचं काम तिने केलेलं आहे. कवितांवर आधारित 2 अल्बम तिचे झालेले आहेत. प्रांजला धडपळे हिचं आपण स्वागत करूया. प्रांजला, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. आणि आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या माननीय आमदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आपल्या बरोबर आहेत. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नीलमताई, आज महिला राज आहे आपल्याकडे, त्यामुळे सगळ्या लेखिका आणि कवयित्री असं आपलं एक आजचं हे झालेलं आहे. तर मला वाटतं सुरुवात करताना आपल्या दोघींचंही स्वागत करावं नीलमताई आपण, अशी मी विनंती करते आपल्याला. नमस्कार सगळ्यांना. आज करुणा गोखले आणि प्रांजला धडपळे या दोघी साहित्यिका आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं मी सगळ्यात प्रथम स्वागत करते. साहित्य रंग हा कार्यक्रम आम्ही आणि उत्तरा मोने मिती क्रिएशन्सच्या या दोघींनी मिळून गेल्या साधारण 1.25 वर्षापूर्वी सुरू केला. आणि हेतू असा होता एकतर की साहित्यविषयक परिसंवाद होतात किंवा साहित्य संमेलनांमध्ये अनेक जणांचं ऐकता येतं, पण तशी संधी फार अनेक लेखकांना भेटण्याची मिळत नाही. त्याचबरोबर साहित्याचा अभ्यास म्हटलं की साधारणपणे 200 वर्षापासून तो सुरुवात होतो किंवा त्याच्या आधीपासूनही सुरुवात होतो. आणि ते होत असताना ज्या प्रमाणाने, ज्या पद्धतीने, ज्या प्रकारचं औद्योगिक क्रांती होत गेली त्याच्यानुसार जे वेगवेगळे बदल साहित्यात झालेले आहेत, तर बदलामधून झालेले साहित्यात बदल, साहित्यात त्याचं पडलेलं प्रतिबिंब. पण विशेषतः 1990 नंतर जागतिक उदारीकरणानंतर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये फार मोठी स्थित्यंतर झाली. आणि त्या स्थित्यंतरांच्या मध्ये अर्थविषयक साधनं बदलण्यापासून ते तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर स्त्रियांचं स्थानसुद्धा समाजामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेलेलं आपण पाहतो. फार थोड्या टप्प्यामध्ये फार मोठा बदल पाहिलेली पिढी आपण 75च्या नंतर पाहिली. पण त्याच्या खेरीज आता सुद्धा आपण 2026 मध्ये पोहोचलेलं असताना बहुतेक वेळेला आपली साहित्यविषयक चर्चा ही 1910, 1920 पासून सुरू होते, तर 60, 65, 70ला येईपर्यंतच 2/3 संपलेला असतो. आणि मग नवोदित लोक जे आहेत किंवा ज्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत साहित्यामध्ये, तसंच साहित्यात अनेक प्रकारच्या विचारधारा आहेत, त्या सगळ्यांना पूर्णपणे न्याय मिळतोच असं नाहीये. माध्यमांचा उपयोग स्वतःला व्यक्त करताना चित्रपटांच्या खेरीज सामाजिक माध्यम असतील, संगीत असेल, वेगवेगळ्या मालिकांच्या मधलं लिखाण असेल, OTT प्लॅटफॉर्मवरती आलेल्या कलाकृती असतील, अशा अनेक गोष्टी या साहित्याच्या आविष्कारामध्ये हळूहळू त्याचा भागच बनलेले आहेत. आणि म्हणून या व्यापक साहित्य, कला, संस्कृती यांची व्याख्या जर का पाहिली तर त्याच्यामधले अनेक लोक अतिशय अद्भुत आणि प्रभावी काम करून सुद्धा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवादाची संधी मिळालेली नसते. परिसंवाद जरी एखादा आपण घेतला तरी तो एखादा परिसंवाद 4 परिसंवाद होतात, पण सातत्याने लोकांशी संवाद साधणारे कार्यक्रम घडतातच असं नाही. त्याखेरीज जगामध्ये पाहिलं तर वेगवेगळे वेळ, वेगवेगळ्या कामाच्या सगळ्या जबाबदाऱ्या, यामधून यूट्यूब एक असं चॅनल आहे किंवा एक माध्यम आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही वेळेला कोणीही तो कार्यक्रम पाहू शकतं. आणि जे मराठी प्रेमी आहेत त्यांचं जग विस्तारत चाललेलं असल्यामुळे अनेकांना त्याच्याबद्दल उत्सुकता असली तरी भेटायची संधी मिळते तसं नाही आहे. आणि म्हणून मराठी विश्व संमेलन आपलं झालं तरी आपल्या विश्वातले जे साहित्यिक आहेत, नवीन लेखक आहेत, त्यांच्याशी संवाद साधून, अर्थात आम्ही कुठल्या जाहिरातींवरती हा कार्यक्रम चालवत नाही आहोत, आणि अशा वेळेला 35-40 मिनटं एकेका लेखकाला 15-20 मिनटं जरी मिळाले तरी त्याच्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे तुम्हाला की
कविता निवडायची का लेख निवडायचे का ललित लेख निवडायचे का अजून काही आत्मकथन निवडायचं. तर या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अर्थातच महिला पुरुष दोघांनाही याच्यावरती निमंत्रित करतो. साहित्यामध्ये मुद्दामून प्रयत्न न करता सुद्धा जास्त कशा माहीत नाही, पण महिलाच आमच्या कार्यक्रमात आलेल्या असतात. पण पुरुष वर्गही अगदी म्हणजे नाविकांच्या क्षेत्रापासून ते निकोबारपर्यंत हो. राहिलेले, आणखीन दर्यावर्दी असणारे लोक, जंगलात काम करणारे, वेटरनरी डॉक्टर्स, असे अनेक साहित्यिक वेगवेगळ्या पेशात असले तरी त्यांचा पण परिचय आणि त्यांचं साहित्य आविष्कार आम्हाला आमच्या या कार्यक्रमामधून साध्य झालेले आहेत. आज आपण ज्यांना निमंत्रित केले त्या करुणा गोखले यांनी PhD अल्बर्ट विद्यापीठ कॅनडा इथून केली आहे. पुणे विद्यापीठातून MA, आणखीन मुंबई विद्यापीठातून BSc, तसंच त्यांची 7 अनुवादित पुस्तकं आणि स्वतंत्र लेखन 4 आणि त्याखेरीज अनेक मोठी पुस्तकांची यादी त्यांची आहे, ज्याच्यामध्ये त्यामध्ये त्यांचा सहभाग आणि योगदान राहिलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार बाई माणूस आणि सेकंड सेक्स या पुस्तकांसाठी मिळालेले आहेत. त्याच्यानंतर त्यांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या यादीमध्ये अनेक गाजलेली पुस्तकं आहेत, पण करुणाताई एक पुस्तक त्या यादीत मला दिसलं नाही, नीलम गोरे यांचे. तर त्या संदर्भात सुद्धा त्यांचा माझा चांगला परिचय झालेला आहे. आज करुणा गोखले यांना बोलावलेलं आहे आणि त्या पुण्यात वास्तव्य करतात, परंतु संपूर्ण जगामधल्या साहित्याचा एक त्यांच्याशी धागा जोडला गेलेला आहे आणि त्याचा आविष्कारही ते अतिशय सुंदर पद्धतीने, नेटक्या पद्धतीने करत असतात. कॅनडाच्या अल्बर्टा विद्यापीठामध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे भाषाशास्त्र विषयामध्ये. पुणे विद्यापीठामधून MA आणि मुंबई विद्यापीठातून BSc सूक्ष्मजीवशास्त्र. म्हणजे अगदी 3 वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये त्यांचा अभ्यास आहे. त्या 30 वर्ष स्त्रियांच्या चळवळीत सहभागी आहेत. त्यामध्ये 7 अनुवादित पुस्तकं, स्वतंत्र लेखन केलेली 4 पुस्तकं, त्याचबरोबर अनेक पुरस्कार त्यांच्या लिखाणाला मिळालेले आहेत. आणि तारुण्यभान, त्याचबरोबर त्या स्त्रीमुक्ती संघटनेचे काम करताना शाळेतल्या जाणाऱ्या मुलींच्यासाठी खूप सातत्याने त्यांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. आणि या सगळ्या पुस्तकांच्या यादीमध्ये एक पुस्तक नाही दिसलं मला, पण ते नीलम गोरे यांच्याशी गप्पा, हे मला राजकारणातल्या माणसाकडून खरं काढून देण्याचं अतिशय अवघड काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, ऋणी आहे. आणि आज इतकं छान कार्यक्रमात आपण भेटतोय त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि आपल्या गप्पांच्या खेरीज किती मोठं विश्व आहे तुमचं, त्याची सुद्धा ओळख तुमच्या येण्यातून झालेली आहे. प्रांजला धडपळे एक तरुण लेखिका आणि त्यामध्ये कला शाखेची त्यांची पदवी आहे आणि 500 पासून अधिक कविता प्रांजलांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह 5 आहेत. आणि विशेष म्हणजे मल्टीमीडियात असणारे जे लोक बहुविध माध्यमांचा उपयोग करणारे, त्यामध्ये प्रांजळ आणि अनोळखी वाट असे त्यांचे 2 अल्बम प्रकाशित झालेले आहेत. त्याचखेरीज पुरस्कार आणि गौरव अनेक त्यांना प्राप्त झालेले आहेत. बालकुमार साहित्यामध्ये त्या अनेक वर्ष सहभागी बालक असल्यापासून झालेल्याच आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी आजच्या ज्या कविता निवडलेल्या आहेत त्याही फार वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी आपण सगळेजण त्याच्यामध्ये गुंतून जाऊ अशा प्रकारचे आहे. कविता लेखन, गाणी ऐकणं आणि गायन या त्यांच्या आवड आहे विशेष. आणि त्या दृष्टीने करुणा गोखले आणि प्रांजला या दोघी पुणेकर आहेत. परत पण पुणेकर असल्या तरी पुण्यातल्या सगळ्याच जणांचं, अनेक लेखकांचं एक मोठं समृद्ध तिथे जाळं आहे. त्या पार्श्वभूमीवरती दोघींना आज आम्ही बोलवू शकलो आणि एका बाजूला गेले 5-6 दिवस प्रचंड पाऊस असताना आणि नेटचे आणि सगळे याचे कम्युनिकेशनचे प्रश्न असताना सुद्धा तुम्ही आज आपण कार्यक्रम घेऊ शकतोय, हे पण खूप चांगलं वाटतंय. आणि करुणाताई आणि प्रांजला, आपण उत्तरा कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी आपल्या दोघींचे स्वागत करते आणि आपलं दोघींचं झालं मनोगत मांडणी करून की त्याच्यानंतर परत आपण मी बोलणारच आहे. धन्यवाद. धन्यवाद नीलमताई. आणि नीलमताई, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे करुणाताईंनी लिहिलेलं ऐसपैस गप्पा नीलमताईंशी हे पुस्तक आता मी लोकांना सांगते की मुळापासून नक्की वाचा, कारण त्यातल्या नीलमताई या खूप वेगळ्या आहेत. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं एक व्यक्तिमत्व आहेच, पण त्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जर आपल्याला नीलमताईंना अनुभवायचं असेल तर करुणाताई, तुम्ही अतिशय उत्तम रीतीने ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते नक्कीच लोकांपर्यंत या निमित्ताने पुन्हा एकदा जाईल असं मी म्हणते. करुणाताई, तुमच्या लेखनामध्ये एकतर बरीच पुस्तकं हात विषय आहे, पण तुमचं नाव घेतलं की बाई माणूस हे अगदी समीकरण होऊन गेलेलं आहे.
या व्यतिरिक्त तुम्ही संपादन करता नाही, राजहंस प्रकाशनाच्या संपादिका आहात. गेली 30 वर्ष स्त्री चळवळीमध्ये सक्रिय सहभाग तुमचा आहे. तर या सगळ्यातनं एक रोजची स्त्री आणि तिचं रोजचं जीवन याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमचा नक्कीच तयार झालाय. त्यामुळे बाई माणूस मधला स्त्रीमुक्ती रोजच्या व्यवहारातली हा जो तुमचा विषय आहे तो तुम्ही आज आमच्या समोर मांडावा असं मी विनंती करते. तर आता बाई माणूस याच्यामधलं दैनंदिन व्यवहारातली स्त्रीमुक्ती याचे मी काही निवडक उतारे वाचते. स्त्रीच्या शरीराचा अनादर, साधन सामग्रीचे असमान वाटप, व्यक्तिगत विकासास अडथळा आणि स्त्रीसाठी निराळे नीतिनियम या 4 खांबांवर स्त्रीच्या दुय्यम दर्जाचा डोलारा उभा असतो. आपण आपल्या वर्तणुकीतून या डोलाऱ्यावर एक वीट चढवत नाही ना, एवढी जरी प्रत्येकीने काळजी घेतली तरी स्त्री खूपशा प्रमाणात एक उमदे आयुष्य जगू शकते. कुठल्याही चळवळीची किंवा नव्या विचार प्रणालीची तात्विक मांडणी करणे तसे सोपे असते, पण तीच विचार प्रणाली व्यवहारात आणणे तेवढे सोपे राहत नाही. कारण मांडणी करणे हे एकट्याने करता येण्याजोगे बौद्धिक काम आहे, पण आपला व्यवहार या वैचारिक भूमिकेनुसार करणे हे एकट्याचे काम राहत नाही. मनुष्याचे व्यवहार इतर व्यक्तींशी जोडलेले असतात व या व्यक्ती प्रत्येकीच्या वागण्यावर बंधने टाकत असतात. आणि म्हणूनच कुठलाही परिवर्तनाचा विचार कितीही पूर्णतया पटला तरी तो 100% वर्तणुकीत उतरवता येईलच असे नाही. स्त्री पुरुष समानतेचा विचार सुद्धा प्रत्यक्ष आचरणात आणताना अनेक अडचणी येतात, पण या अडचणींचा बाऊ करून किंवा त्यांची सबब पुढे करून नवा विचार करायचाच नाही, नवी वर्तणूक अंगी बाणवायचीच नाही असं मात्र कुणी करू नये. कुटुंबाचे पोषण, घरकामाचे वाटप, विश्रांती या बाबींवर खूपशा अंशी स्त्रियांचे नियंत्रण असते. किमान अशा ठिकाणी समानता आणणे स्त्रीच्याच हाती असते. स्त्री पुरुषांच्या आहारात फरक न करणे, घरच्या स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात काम करायला उसंत मिळेल अशा रीतीने घराची दिनचर्या आखणे, स्त्रीच्या कष्टांची कदर करण्याची सवय घराला लावणे, मुलग्यांना मुलींच्या बरोबरीने घरकाम करायला शिकवणे आणि मुलींना घराबाहेरची कामं करण्याचा आत्मविश्वास देणे, हे तर स्त्रिया नक्की स्वतःच्या अखत्यारीत करू शकतात, पण बहुसंख्य घरांमध्ये हे घडताना दिसत नाही. सासरी आलेली स्त्री एकटीच आवडीनिवडींच्या बाबतीत वेगळी पडते, त्यामुळे तिच्या आवडीनिवडी तिला खूपशा अंशी विसरून जाव्या लागतात. लग्न होऊन घरात आलेल्या स्त्रीने आपले सारे व्यक्तिमत्व ताबडतोब सासरच्या कुटुंबात विलीन करून टाकावे ही अपेक्षा अन्यायाची आहे. पण त्याचबरोबर स्वतःच्या आवडीनिवडींची, माणूस म्हणून स्वतःची कदर करण्याची सासरच्यांना सवय न लावणे हे पण अन्यायाला आमंत्रण असते. त्याग, समर्पण, आज्ञाधारकपणा अशा गोंडस नावांखाली अनेक महिला स्वतःची मानहानी निमूट पत्करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्रियाच स्त्रियांच्या घरकामाचे पुरेसे मोल करत नाहीत. एखाद्या स्त्रीला तुम्ही काय करता असं विचारलं आणि ती जर पूर्ण वेळ गृहिणी असेल तर ती हमखास म्हणते मी घरीच असते किंवा मी काही करत नाही. सहसा अशी गृहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत मी 5 जणांचे घर चालवते असे ठाम उत्तर देत नाही. अनेक स्त्रियांना स्वतःच्या आत्मसन्मानाची कदर नसते आणि म्हणून त्या इतरही स्त्रियांचा आत्मसन्मान पायदळी तुडवतात. स्त्रीमुक्तीचा संबंध प्रत्येक स्त्रीने स्वतःचा आणि दुसऱ्या स्त्रीचा आत्मसन्मान जपण्याशी आहे. जे सासर सुनेला मुलगी झाली म्हणून तिला जेवणाचा डबा पाठवत नाही असे अनेक सासरं असतात, ते 3 पिढ्यांचा प्रमाद करत असतात. स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या अस्तित्वाची किंमत कमी करण्याचा गुन्हा फक्त मनुष्याची मादी करते. प्राणी जगतात माद्यांनी नर पिल्लाचे स्तोम माजवले आणि मादी पिल्लाचा रागराग केला आहे असे चित्र दिसत नाही. माणसाची मादी ही चूक करते कारण माणसाच्या जगात पुरुष सत्ताधारी असतो. सत्ताधाऱ्याचा अनुनय करून स्त्रीलाही सत्तेपर्यंत पोचायचे असते. स्त्रीचा, विशेषतः तरुण स्त्रीचा आत्मसन्मान ती पुरुषाला किती प्रमाणात आवडू शकते यावर अवलंबून असतो. तरुण मुली सुंदर दिसण्यासाठी आणि पुरुषांच्या नजरेत भरण्यासाठी किती आटापिटा करतात हे आपण बघतो. दिसायला सुमार मुलींना न्यूनगंडाची समस्या असते आणि सुस्वरूप मुलींना अहमगंडाची समस्या. त्याचे कारण हेच
शरीराने धट्ट्या-कट्ट्या, कधीही आजारी न पडणाऱ्या तरुण मुलींमध्ये स्वतःच्या शारीरिक क्षमतेविषयी सार्थ अभिमान क्वचितच आढळतो. याचा अर्थ अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीराकडे आयुष्याची मान भक्कम करण्याचे साधन या दृष्टिकोनातून न बघता एक मोहिनी अस्त्र म्हणून बघतात. तरुण मुलगे आपण मुलींना आवडावं म्हणून जीवाचा आटापिटा करून स्वतःला सजवत नाहीत. त्यांना स्वतःच्या दणकट शरीराचा, स्वतःमधील कलागुणांचा अभिमान असतो. ते त्यांना आरामशीर असे कपडे घालतात. मुलींना ते आवडतील की नाही याची फिकीर ते करत नाहीत. आपल्याला ते शोभून दिसतील का याचाही विचार करत बसत नाहीत. या उलट तरुण मुली फॅशन आणि सौंदर्याच्या नावाखाली स्वतःच्या शरीराला खूप त्रास देतात. अति झालरीचे, पायघोळ किंवा अतितंग कपडे, ज्याच्यात धड चालता पण येणार नाही असे उंच टाचांचे सँडल्स, सारखे सारखे डोळ्यावर येऊन हैराण करणारे लांब केस, या सर्वांचा त्रास मुली चांगले दिसावे म्हणून आनंदाने सहन करतात. स्त्रिया स्वतःच्या शरीराला कसे वागवतात यावर स्त्रीमुक्ती चळवळीने विपुल लेखन केले आहे, पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. उलट स्त्री सौंदर्याचे अवास्तव स्तोम दिवसेंदिवस वाढतच आहे. अधिकाधिक स्त्रिया केवळ शरीर सौष्ठ या एकमेव भांडवलावर रोजगार मिळवण्यास उद्युक्त होत आहेत. अधिकाधिक तरुणी त्यांचा अधिकाधिक पैसा आणि वेळ सुंदर दिसण्यासाठी घालवत आहेत. स्वच्छ, टापटीप राहणे आणि सतत सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे यातला फरक स्त्रीने जाणून घ्यावा अशी स्त्रीमुक्ती चळवळीची अपेक्षा आहे. स्वतःचे शरीर हे सौंदर्याचे अस्त्र नसून आयुष्यावरची पकड मजबूत ठेवण्याचे साधन आहे, हे स्त्रीने समजून असावे. शरीराचा एक सक्षम यंत्र म्हणून आदर करणारी स्त्री एक प्रकारच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होते, असे स्त्रीमुक्तीवादाचे म्हणणे आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे मुद्दाम अजागळ किंवा पुरुषासारखे राहणेही नाही, कारण तो पण एक प्रकारे स्त्रीच्या शरीराचा अपमानच आहे. माणसाच्या अस्तित्वाचे संदर्भ त्याच्या शरीरापासून सुरू होतात. साहजिकच आत्मसन्मानाची प्रक्रिया स्वतःच्या शरीराच्या योग्य आदराने सुरू होते. बहुसंख्य स्त्रियांना स्वतःच्या शरीराची लाज असते. याचे कारण तिच्या भोवतालचा समाज तिच्या शरीराला कुचेष्टा करण्याची, उपभोग घेण्याची, विकत घेण्याजोगी किंवा विकत देण्याजोगी वस्तू समजतो. स्त्रीच्या शरीराच्या अशा अवमूल्यनाने तिच्या आत्मसन्मानाला पहिले नख लागते. मासिक पाळीला चिकटवलेली अमांगल्याची भावना हा स्त्री देहाच्या अनादराचा सार्वत्रिक आविष्कार आहे. मासिक चक्राचे गूढ विज्ञानाला पूर्ण उकलले. शिक्षित स्त्रियांना ते माहीत झाले, तरी सुद्धा स्त्रियांनी त्याविषयीच्या गैरसमजुती टाकून दिलेल्या नाहीत. अगदी स्वतः डॉक्टर असलेल्या स्त्रिया सुद्धा मासिक पाळीच्या वेळी धार्मिक समारंभातून स्वेच्छेने अंग काढून घेतात. एवढेच काय, पण कुणी दिलेला प्रसाद सुद्धा खात नाहीत. यावरून स्त्री स्वतःच्या शरीराचा आदर होण्याबद्दल किती उदासीन असते हे लक्षात येते. मासिक पाळीची लाज सोडणे, त्या कालावधीत आपले सर्व धार्मिक सामाजिक अधिकार बजावणे हे स्त्रीमुक्तीवादाला प्रत्येक स्त्रीकडून अपेक्षित आहे. आपल्या भोवती आपल्याला अशा अनेक स्त्रिया दिसतात की ज्यांना दिवस गेले म्हणून उच्च शिक्षण अर्धवट टाकावे लागले, ऑफिसमध्ये बढतीची संधी सोडावी लागली, संगीताची शेवटची परीक्षा देता आली नाही किंवा परदेश प्रवासाचा बेत रद्द करावा लागला. हे असे घडते कारण अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीरातील पुनरुत्पत्तीच्या चक्रात इच्छेविरुद्ध ओढल्या जातात. 21व्या शतकात गर्भ कसा राहतो आणि गर्भनिरोधनाचे मार्ग कोणते ही माहिती प्रत्येकाला उपलब्ध असताना स्त्रीवर नको असताना नको तितक्या वेळा गर्भधारणेचा किंवा बाळंतपणाचा आणि गर्भपाताचा प्रसंग यावा हा स्त्रीचा बेजबाबदारपणा अक्षम्य मानला पाहिजे, असे स्त्रीवादाचे म्हणणे आहे. स्वतःच्या बौद्धिक बावळटपणापायी किंवा आळसापायी स्वतःवर असे शारीरिक आघात ओढवून घेण्यास स्त्रीमुक्तीच्या विचारांचा विरोध आहे. स्वतःच्या शरीरावर स्वतःचे नियंत्रण ठेवून त्याचे जागरूकपणे रक्षण करणे म्हणजे स्त्रीमुक्ती. माझ्या शरीरावर माझा हक्क ही स्त्रीवादाची तर घोषणाच आहे. धन्यवाद. वा, खऱ्या अर्थाने बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन खर तर करणंही तुम्ही दाखवलेला आहे. आणि ह्याचं नाव आहे ते खरंच सार्थकी आहे, म्हणजे बाई माणूस हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे पुरुषांना तो माणूस आला असं म्हटलं जातं. मी नेहमी अंडरलाईन करून सांगते की बाई आहे ती पण माणूसच आहे. बाई आणि पुरुष असं दोन तुम्ही हे करा.
पण त्यामुळे बाई माणूस हे ह्या पुस्तकातनं मुळापासून पुस्तक लोकांनी वाचावं आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या छोट्या ह्याच्यात सुद्धा इतकं सजगता खरं तर तुम्ही आणली आहे, ती बघणं खूप महत्वाचं आहे. आणि तसंच काहीसं आता आपण वळूया प्रांजलाच्या कवितांकडे. प्रांजला, तुझ्या कविता आम्हाला ऐकायला आवडतील आणि खूप छान, कारण तू कविता हेच तुझं आयुष्य आहे असं तू नेहमी म्हणतेस. त्यामुळे 500हून जास्त कविता तू सातत्याने लिहितेस. तर आज तुझ्या काही कविता आम्हाला या सुरुवातीच्या भागात ऐकायला आवडतील. प्रांजला. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझी पहिली कविता, दुबळा तुझा चेला नाही. आली गेली कैक वादळे, आली गेली कैक वादळे, माणूस भाव मेला नाही. आली गेली कैक वादळे, माणूस भाव मेला नाही. ध्यानी ठेव देवा इतुके, दुबळा तुझा चेला नाही. ध्यानी ठेव देवा इतुके, दुबळा तुझा चेला नाही. डोर सक्षमतेची या कायम आमच्या हाती आहे. डोर सक्षमतेची या कायम आमच्या हाती आहे. पायातील तोडून कुबड्या, पायातील तोडून कुबड्या आणि पावलास गती आहे. पायातील तोडून कुबड्या आली पावलास गती आहे. स्वप्नांचा आमच्या जरी प्रीता हा प्याला नाही. स्वप्नांचा आमच्या जरी प्रीता हा प्याला नाही. ध्यानी ठेव देवा इतुके, दुबळा तुझा चेला नाही. निखाऱ्याची चालून वाट, पाऊलेही थकली नाही. निखाऱ्याची चालून वाट, पाऊल हे थकले नाही. अंतरे चालून राग, मी अजून झुकले नाही. अंतरे चालून लाग, मी अजून झुकले नाही. झुंजताही वादळाशी, झुंजताही वादळाशी, पितूर जीव झाला नाही. ध्यानी ठेव देवा इतुके, दुबळा तुझा चेला नाही. ध्यानी ठेव इतुके, दुबळा तुझा चेला नाही. होऊनही सक्षम हाती, घेतले आव्हान आहे. होऊनही सक्षम हाती, घेतले आव्हान आहे. रंगताही स्वप्नरंगी, सत्याचेही भान आहे. रंगताही स्वप्नरंगी, सत्याचे या भान आहे. शिथिलही स्वप्नांची, शिथिलही स्वप्नांची, विडिली नव्याने माळ नाही. ध्यानी ठेव देवा इतुके, दुबळा तुझा चेला नाही. ध्यानी ठेव देवा इतुके, दुबळा तुझा चेला नाही. माझी दुसरी कविता आहे, भय इथले संपत नाही. ना माणसांची ग्वाही, ना शाश्वत येथे काही. ना माणसांची ग्वाही, ना शाश्वत येथे काही. बेभान वाटा साऱ्या, भय इथले संपत नाही. संपेना दहशत इथली, अंतरे जळात मातली. संपेना दहशत इथली, अंतरे जळात मातली. जखमा उरात गहिऱ्या, भय इथले संपत नाही. हृदय अजब धास्ती, नको गुंतणे जास्ती. हृदय अजब धास्ती, नको गुंतणे जास्ती. कसे सांगू जीवास बावऱ्या, भय इथले संपत नाही. विस्कळीत सारा डाव, ना उरली कसली हाव. विस्कळीत सारा डाव, ना उरली कसली हाव. भावना व्याकुळणाऱ्या, भय इथले संपत नाही. भय इथले संपत नाही. माझी तिसरी कविता आहे, माणसाने माणसाच्या. धर्म जात प्रांत यात, करावा हा भेदना. धर्म जात प्रांत यात, करावा हा भेदना.
माणसाने माणसाच्या जाणाव्या त्या भावना. माणसाने माणसाच्या जाणाव्या त्या भावना. आश्रितांसाठी या रे बनूनही कल्पतरू. आश्रितांसाठी या रे बनूनही कल्पतरू. औदार्याची धरुनी कास एकमेका सहाय्य करू. औदार्याची धरुनी कास एकमेका सहाय्य करू. क्लेश द्वेष मिटवणे आता जिवंत ठेवू संवेदना. क्लेश द्वेष मिटवून आता जिवंत ठेवू संवेदना. माणसाने माणसाच्या जाणाव्या त्या भावना. समज गैरसमजाची मिटवून आता अंतरे. समज गैरसमजाची मिटवून आता अंतरे. जाणूनही घ्यावी आता मौनाची या भाषांतरे. जाणूनही घ्यावी आता मौनांची या भाषांतरे. सांत्वनातूनही हळव्या सांत्वनातूनही हळव्या निभवू साऱ्या वेदना. सांत्वनातूनही आता निभवू साऱ्या वेदना. माणसाने माणसाच्या जाणाव्या त्या भावना. स्पर्शातून जीवासया देतही दिलासा. स्पर्शातूनही जीवासया देतया दिलासा. शोषिता ताताया सुखाचा तो कवडसा. हार द्या या जीवा देऊनही चेतना. मानवाने मानवाच्या जाणाव्या त्या भावना. मानवाने मानवाच्या जाणाव्या त्या भावना. धन्यवाद. वा, प्रांजला, खूप सुंदर, अतिशय छान कविता. आणि खरं तर आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे ही भावना जर प्रांजला सारख्या मुलीला कळलेली आहे तर मला असं वाटतं की ती आपल्यापर्यंत पोहोचली आणि अनेकांपर्यंत ती पोहोचत राहील. प्रांजला, तुझ्या कवितांमधनं तुझ्या आणखी काही कविता आम्हाला ऐकायच्या आहेत, पण त्याआधी करुणाताई पुन्हा एकदा तुमच्याकडे वळते. आणि तुमच्या इतर सगळ्या लेखनामधनं आपल्याला सातत्याने बाई माणूस तर दिसतच, पण त्याच्या बरोबरीने तुम्ही वेगवेगळ्या देशांमधल्या गोष्टी सुद्धा आम्हाला सांगितल्यात. म्हणजे तुम्ही बी घडाना हे जे तुमचं आहे त्यातलं बार्सिलोना अनुभवताना हा विषय खूप वेगळा आहे आणि मला वाटतं तो आजच्या काळात ऐकण्यासारखा विषय आहे. तर त्याविषयी आम्हाला सांगा. मी बार्सिलोनाला गेले होते ती या अनुवादाच्या स्मार्ट बार्सिलोना या पुस्तकाच्या अनुवादासाठी. आणि बार्सिलोना हे स्मार्ट सिटी योजना जेव्हा सुरू झाली जगात तेव्हा जगातलं सर्वोत्तम स्मार्ट शहर म्हणून त्याला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. आणि ते आपोआप मिळालं कारण बार्सिलोनाचे जे मेयर होते अंतोनी विवस म्हणून डेप्युटी मेयर होते, तर त्यांचे त्याच्या मागे खूप अथक प्रयत्न होते, त्यांचे आणि त्यांच्या चमूचे अर्थातच. आणि मला एक सांगावंसं वाटेल की मेयर महापौर एखाद्या मोठ्या शहराचा याला खूप आर्थिक राजकीय निर्णायक अधिकार असतात आणि तो त्या शहराला घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो कारण की ते फार महत्वाचं पद असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे अंतोनी विवस हे भारतातल्या स्मार्ट सिटीचे कन्सल्टंट होते आणि त्यामुळे त्यांनी भारत पिंजून काढलाय, मुंबई पिंजून काढली आहे, पुणे पिंजून काढलंय. पुणे तर त्यांनी माझ्याच बरोबर बऱ्याच वेळा पिंजून काढलं. आणि या कामासंदर्भात मी बार्सिलोनाला गेले आणि मग मला शहरं कळायला लागली आणि शहरं का चांगली असतात, ती का स्वागतशील वाटतात, ती का सुरक्षित वाटतात, त्याच्यामागे खूप मोठा विचार, त्याच्यामागे धोरणकर्त्यांचे खूप कष्ट असतात. आणि हे माझ्या लक्षात आलं म्हणून आम्ही हे पुस्तक मी आणि माझी मैत्रीण आर्किटेक्ट सुलक्षणा महाजन तिने मिळून हे अनुवादित केलं. आणि त्याच्यातलं जे मला जे वाटलं शहरांच्या विकासासाठी, शाश्वत विकासासाठी एक तळमळ लागते, ती तळमळ अर्थातच माझ्या मैत्रिणीला पण नगररचनाकार म्हणून आहे, एक नागरिक म्हणून मला पण आहे. आणि म्हणून मी हे मनोगत त्या पुस्तकाला लिहिलं. तर त्याच्यातलं मी काही निवडक उतारे मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि ती जी तळमळ आहे शहरांविषयीची ती माझ्या मते याला वाटतच असेल, त्याच्यातून काहीतरी घडेल असं आपण समजूया. नक्कीच नक्कीच. कुठलेही शहर हे एखाद्या सजीवासारखे नित्य स्वरूप बदलत असते. त्याच्या गरजा, अडचणी आणि क्षमता काळाच्या ओघात उत्क्रांत होत असतात. एखाद्या सजीवाप्रमाणेच शहराची स्वतःची अशी स्वभाव वैशिष्ट्ये असतात. त्याला आधीच्या पिढींनी सुपूर्द केलेला वारसा असतो. धोरणकर्त्यांनी
त्या वारशाचा आदर करत शहराच्या नित्य नव्या गरजा ओळखत आपले शहर रावांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी सुखकारक, लाभदायक बनवायचे असते. मानवी संस्कृती नद्यांच्या किनारी रुजली, पण ती सर्वांगाने फुलते शहरांमध्ये. माणसातील सर्जनशीलतेस शहरेच ऊर्जा पुरवतात. माणसाची कल्पकता, कलात्मकता, धडाडी, बंडखोरी, नवतेचा ध्यास, विजिगिषा, बदल पचवण्याची क्षमता यांना शहरे अनुकूल भूमी पुरवतात. लोकशाहीचा पाया शहरांमध्ये घातला गेला आणि शहरेच लोकशाहीला बळकट करतात. म्हणून शासनकर्त्यांनी आपल्या शहरात गरीब श्रीमंत, विद्यार्थी व्यापारी, आबालवृद्ध, स्त्रिया पुरुष अशा सर्वांना समान सोयी सुविधा मिळतील याची दक्षता घ्यायची असते. वर मांडलेले विचार माझे स्वतःचे नाहीत, ते आहेत अंतोनी व्हिवस यांचे. शहरांवर प्रेम करणाऱ्या, शहरांना सर्वांप्रती समन्यायी, स्वागतशील करण्याचा ध्यास घेतलेल्या एका सुविद्य राजकारण्याचे. त्यांचा परिचय होणे, त्यांचे स्मार्ट बार्सेलोना हे पुस्तक मराठीत आणण्याची संधी मिळणे हा मी माझ्या आयुष्यातील भाग्ययोग समजते. कारण त्यांच्या पुस्तकातून आणि त्यांनी मला फिरवलेल्या बार्सेलोना या शहरामधून, त्यांच्याबरोबर अनेक वार झालेल्या चर्चांमधून मला माझ्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळाली. राजकीय इच्छाशक्ती म्हणजे काय आणि ती असल्यास धोरणकर्ते एक आदर्श शहर कसे निर्माण करू शकतात याची मला बार्सेलोनाला गेल्यावर प्रचिती आली. धोरणकर्ते जर अभ्यासू असतील तर सामाजिक प्रश्नांचे राजकीयकरण न करू देता त्यावर उपाय कसे काढता येतात याची प्रचिती मला बार्सेलोनाला आली. भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी स्थलांतरित, निर्वासित यांना मारझोड करून शहराबाहेर हाकलायची गरज नसते हे मला समजले. प्रत्येक स्थलांतरित डोळ्यात उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आणि हातांमध्ये काही ना काही कौशल्य घेऊन येत असतो. त्याच्या हातातील कौशल्याचा शहरासाठी उपयोग करून घेणे आणि त्याच्या डोळ्यातील स्वप्नांना आशादायी मार्ग दाखवणे हे धोरणकर्त्यांचे कर्तव्य असते. अंतोनी व्हिवस यांची ही कमालीची सहिष्णू आणि सर्वसमावेशक भूमिका बघून मी चकित झाले. शहरात वर्षानुवर्ष सुरू असलेले उद्योग व्यवसाय शहराबाहेर जाणे किंवा बंद पडणे ही शहरांसाठी मृत्यूघंटा असते. पाथरवटांपासून रंगाऱ्यांपर्यंत आणि कोष्ट्यांपासून हलवायांपर्यंत प्रत्येक व्यावसायिक, प्रत्येक कारागीर स्वतःचे पोट भरता भरता शहराला सुद्धा ऊर्जा पुरवत असतो. आपल्या ग्राहकांमार्फत शहरामध्ये त्या त्या व्यवसायाला पूरक असे सामाजिक संपर्क जाळे विणत असतो. हे धंदे बंद पडले किंवा शहराबाहेर गेले की केवळ काही लोकांचा रोजगार जात नाही, तर सामाजिक वीण उसळते. शहरातील विविध समूहांना धरून ठेवणारे धागे तुटतात. मुंबईमधील कापड गिरण्या बंद पडल्यावर मुंबईची कशी सामाजिक पडझड झाली हे आपल्याला माहिती आहे. लोणावळ्याचा चिक्की व्यवसाय लोणावळ्याहून हल्ला तर काय याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण तो केवळ लोणावळ्याचा व्यवसाय नाही, तेथील चिक्की हे मुंबई, पुणे या शहरात राहणाऱ्यांच्या सांस्कृतिक DNA वरचे एक महत्वाचे जनुक आहे. अंतोनी व्हिवस यांना प्रत्येक शहराचा सांस्कृतिक DNA अबाधित राहावा याची आस आहे. ही आस केवळ त्यांच्या बोलण्यातून नाही तर कृतीतून व्यक्त होते. त्यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कालावधीत बार्सिलोना शहराच्या समुद्र किनाऱ्यावर 2 शतके चालू असलेल्या परंतु ऑलिम्पिक स्पर्धांच्या सुमारास बंद पडलेल्या सर्व व्यवसायांचा जीर्णोद्धार केला आणि तो समुद्र किनारा पुन्हा पर्यटकांनी फुलवला, ते याच आसेमुळे. अंतोनी व्हिवस यांचे हे काम बघताना माझ्या डोळ्यांपुढे सतत मुंबईतील बंद पडलेल्या शक्ती मिलचे उजाड आवार, तेथील गर्दुल्यांनी एका तरुण पत्रकारावर केलेला निर्घृण बलात्कार, पुण्यामध्ये ऐन लक्ष्मी रोडवर अनेक वर्षे जळमटे लेवून उजाड पडलेली भानुविलास चित्रपटगृहाची इमारत, मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली तो जीर्ण जर्जर भिडेवाडा, अशा अनेक वास्तू नाचत होत्या. व्हिवस म्हणायचे, शहरात कुठल्याही वेळी सुरक्षित वाटले पाहिजे आणि त्यासाठी भर वस्तीतील निर्जन जागा शोधून त्यांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. अंतोनी यांचे हे शब्द आजही कानात घुमतात.
पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्यासारखे तळमळीचे राज्यकर्ते आणि धोरणकर्ते लागतात. तज्ज्ञांचा आदर करून त्यांची मदत घेण्याची वृत्ती लागते आणि ती आसपास आपल्याला दिसेलच याची काही खात्री नाही. स्पेन हा काही फार श्रीमंत देश नाही आणि बार्सिलोना हे काही विलासी शहर नाही. या शहराने खूप युद्धे, यादवी स्थलांतरांचे लोंढे, आर्थिक संकटे झेलली आहेत. विवस त्यांच्या शहराचा दुःखद इतिहास नाकारत नाहीत. उलट तो जतन करण्यावर त्यांचा भर आहे, जेणेकरून तरुण पिढीला त्यांच्या पूर्वजांनी कोणकोणते त्रास भोगले हे कळेल. त्या शहरातील एका अत्यंत गरीब वस्तीत त्यांनी आम्हाला नेले. तेथे जगभरातील स्थलांतरित वेगवेगळ्या शहरांमधून, झोपडपट्ट्यांमधून कुठल्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा नसताना कसे जगत होते याचे एक छोटेसे ग्रंथालय बघायला मिळाले. तेथेच 1973 साली मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या लोकांविषयीचा लघुपटही बघायला मिळाला. जगात झोपडपट्ट्यांना किती वेगवेगळी नावं आहेत हे पण त्याच ठिकाणी माहीत झाले. या संग्रहालयाभोवती सशस्त्र संघर्ष सहन केलेल्या स्थलांतरितांच्या वस्त्या होत्या, अजूनही आहेत. पण आता त्या वंचितांचे जिणे जगत नाहीत. त्यांना वीज, पाणी, उत्तम रस्ते, सार्वजनिक बससेवा, बालोद्यान, क्रीडांगण, बाजार भरवण्यासाठी जागा या सर्व सेवा पुरवून त्यांच्या चिरपरिचित जागेतच त्यांचे उत्तम पुनर्वसन केलेले आहे. विवस म्हणतात, गरिबांना गरिबांच्याच वस्त्यांमध्ये राहू द्या, फक्त त्यांना गरीब ठेवू नका. सुखवस्तू विभागाला ज्या दर्जेदार पायाभूत सेवा मिळतात त्या सर्व सेवा या वस्त्यांना पुरवा, म्हणजे गरिबांना राहती घरे सोडून दूर कुठेही जावे लागणार नाही. गरिबी दूर करा, गरिबांना दूर लोटू नका. हे तत्व त्यांनी बार्सिलोनात अंमलात आणलेले बघून मला राहून राहून उल्हासनगरमधील सिंधी कॅम्प्स आणि मुंबईमधील झोपू योजनेची आठवण येत होती. 1947च्या फाळणीनंतर सिंधी निर्वासितांचे लोंढे भारतात आले. त्यातील काहींना कल्याण शहराजवळील उल्हासनगर येथे छावण्या बांधून तात्पुरते निवारे दिले. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरी तेथील पायाभूत सेवांचा दर्जा किवस्पदच राहिला. 1973 सालच्या दुष्काळात बीड, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमधून हजारो दुष्काळग्रस्त मुंबईच्या मानखुर्द, देवनार, बैंगनवाडी या परिसरात वस्तीला आले. त्यांची दुसरी पिढी तेथे रुजली, काम मिळवून मुलांना शिकवू लागली. 2005च्या सुमारास त्यातील काहींचे झोपू योजनेअंतर्गत कांजूरमार्ग येथे बहुमजली इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र बहुतेकांसाठी ते दुसऱ्यांदा विस्थापन ठरले, कारण आधीच्या परिसरात त्यांची मुळे रुजली होती. बहुतेक सर्वांनी जवळपास काम शोधले होते. त्यांची मुले जवळच्याच सरकारी शाळांमधून शिकत होती. त्यांच्या लेकी बाळी भोवतालच्या मध्यमवर्गीय घरांमधून घरकाम करून चांगले पैसे कमवत होत्या. ते सर्व सोडून त्यांना कांजूरमार्गला यावे लागले. त्यांची झोपडपट्टी सुटली हे खरे, पण कामे पण सुटली. काही मुलांच्या शाळा बंद झाल्या. बहुतेक सर्व कुटुंबांची महिन्याची नगद आमदनी कमी झाली. या उलट अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची आमदनी वाढली हे आपल्याला ठाऊक आहे. आणि अंतोनी विवस हे महाराष्ट्राला चांगले जाणून आहेत. गिरगावच्या चाळी, चेंबूर गावठाणातील विहिरी, पुण्याच्या पेठांमधील वाडे हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक संचित आहे. ते पाडून तेथे आधुनिक इमारती उभ्या करणे हा इतिहासाशी द्रोह होईल असं ते सतत मला सांगायचे. पण मला सांगून काय उपयोग? ते सतत म्हणायचे, या वास्तू दुरुस्त करा, त्यांचा जीर्णोद्धार करा, त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी रहिवाशांना आर्थिक मदत द्या. काही इमारती सरकारच्या ताब्यात देऊन ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करा. ते सतत कळकळीची विनंती करत राहिले. त्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. पुराण वास्तुतज्ञ मदत करण्यास तयार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक शहराने जुन्या विभागांमधील आपल्या पूर्वजांच्या खुणा अबाधित ठेवणे हे पुढच्या पिढीचे कर्तव्य असते, असे त्यांचे ठाम मत आहे. आणि म्हणूनच त्यांना पुण्यातील खुन्या मुरलीधराच्या देवळाची डागडुजी कशी चालली आहे हे पाहण्यात रस आहे. धारावी ही झोपडपट्टी असली तरी ती लघु उद्योग नगरी आहे. तेथील रहिवासी मुंबईच्या अर्थकारणात मोलाचे योगदान देत आहेत. त्यांना तिथे सर्व सोयी सुविधा पुरवून स्वच्छ पर्यावरण, बंद गटारे,
शौचालये, पक्की पुरेशी घरे, वीज, पाणी, शाळा, दवाखाने, करमणूक केंद्रे हे सर्व उपलब्ध करून द्या, कारण धारावी लाखो लोकांना पोचते, असं त्यांचं म्हणणं होतं. धन्यवाद. खरंच आहे. म्हणजे किती व्यापक विचार खरं तर त्यांनी केला होता आणि तो व्यापक विचार करून ज्या पद्धतीने तुम्ही हे लिहिलंय, तो रिसर्च सुद्धा खूप महत्वाचा आहे. शहरं अशीच वसतात आणि शहरांचा विचार अशाच पद्धतीने खरं तर केला जातो. प्रांजला, परत एकदा तुझ्या कवितांकडे येऊया. आणि खूप छान वाटतंय की तुझं मनात माझ्या ह्या काव्यसंग्रहाचं ब्रेल लिपीमध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे खूप छान, ती एक चांगली गोष्ट आहे. तसंच तुझ्या जे अल्बम आले त्यातही सगळ्या मोठ्या मोठ्या गायकांनी तुझ्या कविता गायलेल्या आहेत. म्हणजे उत्तरा केळकर असतील, प्रियांका बर्वे, सावनी रवींद्र किंवा विभावरी आपटे, या सगळ्यांनी तुझ्या कविता गायल्या आहेत. त्यामुळे आज मला तुझ्याकडनं पुढच्या काही कविता ऐकायला निश्चित आवडतील. नक्की प्रांजला. नक्की नक्की. माझी पुढची कविता आहे, काही शेष नाही. उरी क्लेश नाही, काही शेष नाही. उरी क्लेश नाही, काही शेष नाही. नाही खंत वाही, कसला उद्देश नाही. नाही खंत वाही, कसला उन्मेष नाही. जगती झेलू न घाव, निसंगते भाव. नकोच सल्ले कुठले, वा कुठला उपदेशही. पुरी क्लेश नाही, कसला शेष नाही. हे प्रलोभनांचे सुख, हे प्रलोभनांचे सुख, करे जीवाचा अंतर्मुख. गवसला सज्जनांचा अजूनही प्रदेश नाही. पुरी क्लेश नाही, काही शेष नाही. बेडावे हा जीव, बेडावे हा जीव, छेडे कसली उणीव. या तटी कलियुगाच्या पामरा प्रवेश नाही. पुरी क्लेश नाही, काही शेष नाही. जळात उनया मुक्त, भावे वाटले व्यक्त. जळात उनया मुक्त, भावे वाटले व्यक्त. दुखवणा कोणा येथे माझा उद्देश नाही. काही शेष नाही, काही क्लेश नाही. माझी 5वी कविता आहे, इवली उली बोट. इवल्याच्या मुठीत तुझ्या असे काय काय. इवल्याच्या मुठीत तुझ्या असे काय काय. इवलीशी बोट तुझी, इवले उले पाय. इवलीशी बोट तुझी, इवले उले पाय. दुडू दुडू घेशी कशी घर भर धाव. दुडू दुडू घेशी कशी घर भर धाव. चिमुकल्या विश्वात ते, चिमुकल्या विश्वात तुझा जगाच्या या ठाव. ना कळे सवे तुझ्या वेळ कसा जाय. ना कळे सवे तुझ्या वेळ कसा जाय. इवली उली बोट तुझी, इवले उले पाय. गालावर टीट अन घुंगुरवाळा पायी. गालावर टीट अन घुंगुरवाळा पायी. सोबतीला आई बाबा आजी आबाताई. आजी आजोबांचा या दुधावरली साय. आजी आजोबांची ती दुधावरली साय. आजी आजोबांची ती दुधावरली साय. इवली उली बोट तुझी, इवले उले पाय. लाल चुटूक ओठ आणि गोबरे गोबरे गाल. लाल चुटूक ओठ आणि गोबरे गोबरे गाल. धरून ही बोट कशी लुटू लुटू चाल. धरून ही बोट कशी लुटू लुटू चाल. धावती मागे पुढे सदा बाप माय. धावती मागे पुढे सदा बाप माय. इवलीशी बोट तुझी, इवले उले पाय. इवलीशी बोट तुझी, इवले उले पाय. आताची जी माझी कविता आहे ती मी गाऊन सादर करते. फाटका मायेचा पदर. फाटका मायेचा पदर, परी पदरात माया. फाटका मायेचा पदर, परी पदरात माया. नाही घराचा सरा,
आणि पदरात माया नाही घराचा सरा परी अंबराची छाया फटका मायेचा पदरा नाही धनाची रहाव पोटा पुरती भाकर हसरी खेळती भावंड घराची मणी पाखरा नाय धनाची रहाव पोटा पुरती भाकर हसरी खेळती भावंड घराची मणी पाखर नग नग सानुभूती नग नग सानुभूती नग कोरडी ती दया नाय घराचा सरा परी अंबराची छाया फटका मायेचा पदरा नाही दुःख रतयाचा चालता नवाणी जया दिन नाही पाय काय याच्या जीवनी नाही दुःख रतयाचा चालता नवाणी जया दिल नाही पाय काय याच्या जीवनी देशील ते फक्त सोसो देशील ते फक्त सोसो बळ दे तू सहाया फटका मायेचा पदरा जन्मासाठी या देवार तुझं आभार मानल निरोगी ठेव देवा जीवनात घट माझा जन्मासाठी या देवार तुझं आभार मानल निरोगी ठेव देवा जीवनात घट माझा बळशक्ती दे आम्हासी आयुष्य हे जगाया नाही घराचा सरा परी अंबराची छाया फटका मायेचा पदर फटका मायेचा पदर फटका मायेचा पदर वा प्रांजला, खूप सुंदर. छान. आणि आज नीलमताई खरंच मला बरं वाटतंय की साहित्य रंगमध्ये आपण प्रांजला ला बोलावलं. मला सगळ्या रसिकांना हे सांगायचंय, तिने कविता अतिशय उत्तम लिहिल्या. न्यूरोफायब्रोमॅटिसिस हा असा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये मल्टी ट्युमर्स येतात आणि हे ट्युमर एकदा आल्यानंतर ते जात नाहीत. तिच्या चेहऱ्यावरही काही आहेत, ब्रेन पर्यंत सुद्धा जातात. पण तिने तिच्या कवितेत जसं म्हटलंय ना, बळ शक्ती दे आम्हाला, तर ते बळ मला असं वाटतं प्रांजलाला मिळत राहू दे. आणि प्रांजला, खूप छान, खूप सुंदर तू तुझं आयुष्य कवितेला वाहून घेतलंयस. ह्याचा खरंच मला खूप बरं वाटतं. आणि आमची सगळ्यांची शक्ती, आमचं सगळ्यांचं बळ आहे ना, ते तुला मिळू दे. नमस्कार, मनापासून धन्यवाद. छान म्हटलं, छान होत्या कविता. येस. करुणाचे दोन्ही जे लेख आहेत ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी वेगळी एका अर्थाने जग पण एकमेकाशी जोडलेली असे आहेत. आणि त्यात स्त्री पुरुष विषमता हा शब्द म्हणतो आपण, पुरुष प्रधानता म्हणतो, पण आपल्या आसपासच्या जगामध्ये किती दुजाभाव जडलेला असतो. हे जेवढं उलगडत जातं तेवढं समानतेकडे जाण्याचा मार्ग सोपा होत असतो. या पार्श्वभूमीवरती एक स्टिरियोटाईप सुद्धा समाजामध्ये ठराविक असतात. म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे 80 साली वेगळे होते, 90 साली वेगळे होते, 2000 साली बदललेत. आता 2010-2026 पर्यंत त्याच्यात काही बदल झाला जरी असला, तरी सुद्धा त्याचा पोत जो असतो ना, त्याची वीण तशीच असते किंवा थोडीशी सैल झालेली असते, पण त्याच्या पलीकडे फार आपल्याला दिसत नाही की काही बदल झालेला आहे. मी असं नाही म्हणणार की मी स्थितीवादी नाहीये, परंतु मला एक असं दिसतं की ज्या प्रमाणामध्ये बोललं जातंय त्याच्यावरती, त्या मानाने बाहेरच्या वातावरणामध्ये स्त्रियांची चळवळ किंवा स्त्रियांचे अधिकार किंवा एकूणच सगळी जागृतीच्या बद्दलची आंदोलनांची जी स्पेस होती ती बदललेल्या परिस्थितीने जशी घेतलेली आहे, तशीच सोशल मीडियासाठी माणूस किती वेळ वापरतो त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि करुणाने जे सगळं वाचलं त्याच्यामध्ये स्त्रिया स्वतःच्या शरीराच्या संदर्भात आत्मसन्मानापेक्षा शरीराला एक कसं साधन म्हणून वापरण्यासाठी त्यांची अहमयिका
चाललेली असते आणि त्याचबरोबर पुरुष मात्र स्वतःला तेवढं नाही याच्या संदर्भामध्ये जागरूक त्याला राहण्याची गरज वाटत नाही. तर इथपासून ते दिसणं आपलं कसं आहे, स्त्रीच्या मध्ये काही वेळेला स्वतःच्या मध्ये मनात सुद्धा दुजाभाव कसा जडलेला आहे, याची अतिशय चांगली उदाहरणं त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक दूषित दृष्टिकोनातून त्यांनी कशा प्रकारे समाज बघतो त्याच्यावर अतिशय नेमकं लक्ष ठेवलेलं आहे. आज सुद्धा ते पटेल अशा पद्धतीचं सगळं ते लिखाण जसं आहे तसं मी घरीच असते, मी काही करत नाही. म्हणजे स्त्रीचा श्रम जो आहे त्याला प्रतिष्ठा तर नाहीये, पण तिच्या नजरेतून सुद्धा ते महत्वाचं तिला वाटण्यापेक्षा तो एक कुठेतरी दोष आहे, अशा पद्धतीने पाहिलं जातं. पण हे सगळं करुणाचं लिखाण होत असतानाच एका बाजूला आपल्या सगळ्या सेन्ससमध्ये, जनगणनांच्या मध्ये स्त्रीच्या श्रमाचं एक्नॉलेजमेंट पण झालेली आहे, त्याला सुरुवात झाली आहे. 2000 मध्ये झाली. आता तर लिव्ह इन रिलेशनशिप्स किंवा काही गर्भपात झाले असतील तर त्याच्या सुद्धा नोंदी घेऊन काय काय प्रकारच्या संकटांना स्त्री सामोरं जाते किंवा तिच्या जीवनाचं नक्की कशा कशा प्रकारे तिच्यात बदल होत आहे त्याची नोंद व्हायला लागलेली आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा स्त्रीला त्याची फार स्वतःच्या दुय्यम स्थानाची खंत वाटत नाही. हा एक फार मला प्रश्न वाटतो. दुसरं असं वाटतं की त्यांच्या लिखाणामधून त्यांनी स्त्रीने बाईच्या तुलनेत पुरुषाला झुकते माप देण्याचे सर्रास प्रकार घडताना दिसतात. आता बघा हा जो सगळा कायदा आहे पॉशचा, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाचं, तर बहुतेक वेळेला आपल्याला असंच दिसतं की करुणा म्हणाली तसं बाकीच्या महिला त्या महिलेला उलट दोष देत असतात आणि पुरुष जो आहे त्याची बाजू घेऊन बोलत असतात आणि त्यांनी एक अशी अभेद्य अशी साखळी किंवा भिंत तयार केलेली असते. आणि म्हणून जी स्त्री स्वतःचा आत्मसन्मान किंवा स्वतःचं भान जपण्याचा प्रयत्न करते तर ती सुद्धा त्याच्यात कुठेतरी द्वंद्वात सापडलेली दिसते. आज सुद्धा आपण अनेक चित्रपटात किंवा मालिकांमध्ये थोडा बदल व्हायला लागलाय कायद्याच्या संदर्भात, वागण्याच्या संदर्भात, पण ते तरीही मोठ्या प्रमाणामध्ये मनामध्ये कंगोरे तसेच आहेत. म्हणजे त्याचं अजून एक उदाहरण मी ऍड करीन की जावई मुलीला मदत करत असेल तर खूप कौतुक वाटतं, पण मुलगा सुनेला मदत करत असेल तर थोडं स्त्रिया क्रॉस फिगर्स असतात, जास्त बोलत नाहीत, त्याच्यात कौतुक करत नाही, मनामध्ये सल असतो त्यांच्या जे आहे ते. तर दुसरीकडे आपल्याला चित्र बदललेलं दिसतंय की मुलीच्या आई वडिलांची काळजी घेणं हे जावई आणि मुलीला खूप महत्वाचं वाटतं, पण स्वतःच्या आई वडिलांची काळजी घेणं हे मुलगा आणि सुनेला काही ठिकाणी आपल्याला दिसतं की तेवढं पटत नाही. असं उलट सुद्धा झालेलं दिसतं. तर काही कुटुंब अशी आहेत की हिचे आई वडील आणि त्याचे आई वडील, कारण आपण एका मुलावर थांबायचा निर्णय घेतला अनेक वर्षांपूर्वी, अनेक मध्यमवर्गात, तर मग एकाच इमारतीमध्ये कुटुंब आपल्याला राहताना दिसत आहेत की जेणेकरून ते जे कुटुंब काळजी घेणार आहे नववृद्धांचं, या दोन्ही आधीच्या फॅमिलीचं, त्याला त्यांचं जीवन किती बदलले. आणि मग अशा वेळेला मला थोडंसं असं वाटतं मात्र की पुरुष जसे अर्ली रिटायरमेंट घ्यायला लागले तसं थोडं स्त्रियांनी त्यांच्या घरकामामध्ये कळत नकळत त्यांनी वाटा उचलायला सुरुवात केली. आणि खरं तर गेम चेंजर आहे तर म्हणजे मुलं आणि मुली परदेशी गेल्यावरती जेव्हा राहून परत येतात नव दाम्पत्याच्याकडे राहून, त्याच्यानंतर झालेला बदल आणि त्यामुळे कुटुंबामध्ये बारीक बदल होते, पण समाजाचा फार छोटा भाग आहे तो जो आहे तो. बाकी समाजामध्ये आजही आपल्याला वाजत गाजत होणारी लग्न, लग्नावरून होणारे हुंडाबळी आणि स्त्री मुक्ती म्हणजे काय तर याच्या संदर्भामध्ये प्रचंड एक मोठं ते इव्हेंट झालेला आहे, इंडस्ट्री झालेली आहे सगळी. आणि त्या इंडस्ट्रीच्या मध्ये उत्तरात ते सगळं काम स्वतः करतेच, पण ते काम करत असताना स्त्रीच्या आत्मसन्मानाबद्दलची जाणीव जरूर वाढलेली आहे. परंतु म्हणजे काय करायचं हे आजच्या काळाला उद्देशून सुद्धा परत मला असं वाटतं की जसा चित्रपटाचा एक रिमेक असतो 20-25 वर्षांनी, तसं आजच्या काळाबद्दलचं सुद्धा करुणांनी काय काय बदल झालेत आणि त्याच्यात आपल्याला कसा दुजाभाव दिसतो असं लिहिलं तर त्याच्यातून अजून खूप लोकांना जाणवतील अनेक गोष्टी ज्या आहेत. आणि इंडस्ट्री वाढलेली आहे त्याच्यामध्ये शरीरात ज्या ज्या प्रक्रिया लोक करून घेताना दिसत आहेत त्या भयंकर म्हणता येतील अशा आहेत, कारण वैद्यकीय शास्त्रापेक्षा शरीरावरती अत्याचारच जास्त आहे असं मला वाटतं. कॅनडामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगते, कॅनडामध्ये एका सिनेटरने एक बिल आणलेलं आहे की स्त्रिया जे कृत्रिम स्वतःवरती शस्त्रक्रिया करतात तर त्या सुरक्षित असल्या पाहिजेत, त्या गरजेच्या आहेत की नाही याच्यासाठी कायदा करा की जेणेकरून गरज नसलेल्या शस्त्रक्रिया
एक मोठी इंडस्ट्री त्याच्यातून पोट भरतीये. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रीच्या सौंदर्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याच्यामधला दुजाभाव, तिच्या शरीराबद्दलचा असणारा दुजाभाव अतिशय सुंदर. तिचं पुस्तकच सगळं चांगलं आहे, पण याच्यामधला आज जो उतारा निवडलेला आहे तो सुद्धा बऱ्यापैकी लोकांना अरे असा विचार असतो जगामध्ये असं जाणवलं की आनंदित होणारे पण खूप लोक असतात, कारण त्यांनाही त्या गोष्टी खटकत असतात. त्या दृष्टीने अतिशय सामर्थ्यशाली असा उतारा तिने निवडलेला आहे करुणाने. आणि बार्सेलोना अनुभवताना हे मला खूप आवडलं, कारण बघा पुरातन वास्तू आणखीन गरिबांच्या वस्त्या यांचं एक अतूट असं नातं असतं. कारण गच्च असलेलं लोकवस्ती. आता मी पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या वर्षावरती आज तिथल्या गावात लोकांशी बोलत होते, अशी माझी तीच व्हिडिओ कॉन्फरन्स चालली होती. आणि मग असे जे अँथोनी सारखे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी असं त्यांच्या भागात करून दाखवलंय आणि त्याची माहिती आपल्याकडे असणं आणि ती खरं तर नगरशास्त्र विकासामध्ये किंवा याच्यामध्ये प्रतिबिंबित होणं आवश्यक आहे. पुरातत्व विभागाचे लोक यापैकी बऱ्यापैकी काम करतायत असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे, पण तरीही शहरांच्या वरती जो परिणाम जेवढा प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढा होत असताना ते फार मंद गतीने होत आहे असं मी म्हणेन. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बार्सिलोना मधला सगळा जो अनुभव मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्याची दृष्टी महत्वाची आहे. माझ्या म्हणणे पैसा किंवा त्या माणसाचं बांधिलकी ही सगळ्यांनाच असते. पैसा वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध होतो, पण इथे त्यांनी विशेष म्हणजे दुष्काळातले बीड, जालना, औरंगाबाद इथले लोक जे मानपूर, देवनार, बैंगनवाडीला आले आणि तिथे ते परत त्यांचं पुनर्वसन होत आहे. आता परत तिसरं त्यांचं स्थलांतर होत आहे, ते ठाणं किंवा लांबच्या भागामध्ये जात आहेत जिथे घरं अजून मिळत आहेत. म्हणजे ते तिथून इकडे आले, इथून ठाण्यात गेले. पण आता आमचे नेते मंडळी म्हणतात बघू काय होतं की उलट रिव्हर्स मायग्रेशन करायचं, जेणेकरून मुंबईमध्ये जास्त मराठी माणसं आली पाहिजेत आणि ती राहिली पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचा वास्तू सांभाळण्याच्या संदर्भात मला पुण्यातल्या शनिवारवाडा आणि तिकडचे जे वाडे आहेत त्या लोकांचं म्हणणं असं आहे की शनिवारवाडाला पुरातत्व विभागाचा दर्जा आहे, पण त्याची डागडुजी किंवा त्याचं सौंदर्य जतन होण्यासाठी जे व्हायला पाहिजेत गोष्टी त्या तेवढ्या जागरूकपणे होत नाहीत. देवळं मात्र त्या मानाने कोल्हापूरचं मंदिर, त्याच्यानंतर जेजुरीचं खंडोबाचं मंदिर, पंढरपूरचं मंदिर यांचे जीर्णोद्धार खूप चांगले चाललेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला संगमरवर काढून टाका, फुलांची गर्दी करू नका, इलेक्ट्रिकल कनेक्शन, फायर ऑडिट, सेफ्टी या दृष्टीने पण प्रयत्न खूप चाललेले आहेत असं मला वाटतं. आणि अत्यंत सुंदर आणि महत्वाचं त्यातलं वाक्य मला आवडलं ते म्हणजे माहितीचे संकलन म्हणजेच डेटा हवा आणि तो गोळा करायचा तर पद्धतशीर अभ्यास हवा. मला असं अगदी वाटतं की ते सूत्र आहे कुठल्याही कामाचं. आणि आमच्याकडे लक्षवेधी लावतात लोक, प्रश्न लावतात, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्यांनी परिस्थितीचं वर्णन केलेलं असतं, पण परिस्थितीच्या वर्णनापेक्षा त्याचा डाटा जर का असेल की त्या डेटामध्ये माहिती असेल की कुठले भाग त्याच्यामध्ये डागडुजी करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय प्रकारचं वास्तुशास्त्रानुसार वस्तू वापरल्या गेल्या होत्या, त्या का झिजत आहेत, त्या लवकर मोडकळीला येण्याची शक्यता आहे, नवीन बांधत असताना एक पर्यावरण पूर्ण किंवा अशा कुठली कुठली माध्यमं वापरता येतील या सगळ्या एका शास्त्राकडे. मला करुणाचं वैशिष्ट्य असं वाटतं की जेवढा कठीण विषय तेवढा तिला आवडतो. कठीण गणित भाषेमध्ये मांडत असते. हे दोन्ही लेख खूप छान आहेत. आणि नीलमताई, मला ते लोणावळ्याची चिक्की आणि सांस्कृतिक DNA हा विषय फारच आवडला. हो बरोबर आहे तसा. पण चिक्कीचे कारखाने आहेत तिकडे अजून, पण मजा म्हणजे आता ते कारखान्याची संख्या थोडी लहान झाली असली तरी एकच माणूस सगळ्या त्या चिक्क्या वेगवेगळ्या तयार करतो आणि वेगवेगळी लेबलं इंडस्ट्री राहिली आहे, पण मजुरांच्या याच्यामुळे त्यांनी आता त्याचं सुद्धा सामग्रीचं थोडं वर्गीकरण केलेलं आहे. आणि या दृष्टीने दोन्ही आपल्या विशेषतः युट्यूब आणि ट्विटरवरती वाचणारे ऐकणारे लोक जे आहेत ते खूप दिवसापर्यंत हे चालू राहतं. त्याच्यामुळे नक्की मला असं वाटतं बार्सिलोनापर्यंत प्रत्यक्ष याची माहिती सुद्धा पोचेल आणि त्यांच्याशी आपलं आता दृढ होईल असं मला वाटतं. करुणा, तुमचे आता सगळं अविस्मरणीयच लिखाण आहे तुझं, पण आता परत एकदा भेट झाली, पुनर्भेटीच्या बद्दल खास मी आनंद व्यक्त करते. प्रांजला, तुमच्या कविता ज्या आहेत त्याच्या कविता खरंच एक ज्याला आपण म्हणू की त्याच्यावरती त्याच्यात आस्तिकता आहे, त्याच्यामध्ये आशा आहे, त्यामध्ये अनेक संकटातून ज्या माणूस जातो ना आणि पुढचा क्षण आपल्याला मिळालेला असतो त्याचा आनंद जो असतो ना नवीन क्षणाचा, तो अगदी अर्थ तुम्हाला सापडलेला आहे की दुबळा तुझा चेला नाही. आणि मध्ये म्हटले तुम्ही निखाऱ्याची चालून वाट पाऊलही थकले नाही, अंतर ही चालून लाख मी अजून झुकले नाही.
खूप अवघड असेल. हा संघर्ष जो आहे तो सोपा नाहीये. कारण संघर्षानंतर तुम्हाला अगदी नाही म्हटलं तरी थकायला होतं आणि ते थकण्याची जाणीव जी असते ना, ती परत त्याच्यातून जेव्हा नवीन ऊर्जा मिळते तुम्हाला, त्यावेळेला तो जो क्षण असतो, तो खरोखर सांसर्गिक पण असतो, सगळ्यांना अधिक उमलवणारा असतो आणि जे आपल्यावर प्रेम करत असतात त्यांना सुद्धा ते आवडतं आणि त्यातला जीवन संघर्ष जो आहे तो तुम्ही अचूकपणे मांडलेला आहे. भय इथले संपत नाही ही जी कविता आहे त्याच्यात विस्कळीत सारा डावं, ना उरली कसलीचं हवं, भावना त्या व्याकुळणाऱ्या भय इथले संपत नाही. ज्या पीडित मुली मला भेटतात किंवा तुम्हालाही अत्याचार ज्यांनी सामोरं गेलेल्या आहेत मुली, त्याच्यामध्ये त्यांच्या मनातली भावना मला ही या प्रकारची वाटते. पण तरी भय संपलं नाही तरी सुद्धा ते भय संपण्याची वाट पाहणं ही सुद्धा एक सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने त्या भयाची जाणीव सुद्धा तुझ्यासारख्या एका तरुण कवयित्रीच्या मनातून व्यक्त होणं हे इतरांना सुद्धा एक महत्वाचं याच्यासाठी आहे की आपण बिनधास्त आहोत, आम्हाला काही भीती नाही, आम्हाला असं नाही, आम्हाला तसं नाही, आपण असं करतो, आपण दुसऱ्यांना घाबरतो असं म्हणणारे पण खूप लोक आहेत जगामध्ये. पण त्यांना सुद्धा लक्षात येतं की असे प्रसंग, अशा घटना अनपेक्षित प्रमाणे समोर येत असतात आणि त्या दृष्टीने त्याच्या पुढची कविता त्याच्यातच गुंफली गेलेली आहे. ते म्हणजे माणसाने माणसाच्या बद्दलची जी अपेक्षा केली आहे, म्हटलं तर सोपी पण म्हटली तर अतिशय अवघड अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये हारल्या त्या जीवा देऊन नवी चेतना, मानवाने मानवाच्या त्या जपाव्या केवळ भावना. किती उदात्त आहे हे बरं. पण प्रांजला मी खरंच प्रांजलपणे सांगू का, मी ज्या क्षेत्रात आहे ना त्याच्यामध्ये समोरचा माणूस हरला असेल ना तर तो अजून कसा हरेल, त्याला अजून कसं खाली ढकलता येईल, अजून कसा तो निराश होईल, त्याच्यामुळे जेवढी साल्ट काढता येतील तेवढी ते काढत असतात. त्याच्यामुळे खूप अपेक्षा मोठी आहे. पण समाजात पण आपल्याला असे घटक दिसतात. स्पर्धा असते, व्यावसायिक, अगदी शेजारी शेजारी पाजारी राहणारे सुद्धा लोक सगळे सकारात्मक असतात असं नाहीये. आणि पराजय हा कधी जीवनाचा अंत नसे, जगती असे कोण जया कसली खंत नसे. एका अर्थाने रामदास स्वामींनी म्हटलेल्या गोष्टी पण तुझ्या नवीन भाषेमध्ये इकडे सगळ्या त्या आलेल्या दिसत आहेत आणि हुरूर त्या काळजावर त्या शब्दांचे घावना, माणसाने माणसाच्या केवळ जाणवणाऱ्या भावना. स्वतः या सगळ्या अनुभवांमधून जात असताना अशा पद्धतीचा उदात्त दृष्टिकोन येण्यासाठी खूप स्वतःचं वैचारिक चिंतन, मनन आणि त्यासाठी म्हणून असणारं एक परिश्रम, सातत्याने बांधिलकी लागते आणि त्याबद्दल मला तुझ्यात विशेष वाटलं ते. आणि काही शेषनाई ही जी कविता आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीच एक भावना आहे की जळातून होऊन मुक्त व्हावं वाटले व्यक्त, दुखावण्या पुन्हा येथे माझा उद्देश नाही, उरी क्लेश नाही, काही शेष नाही. इथे मला एक थोडंसं वाटतं की स्त्री कवयित्री जास्त गिल्ट मध्ये असतात का सारखं आपल्यामुळे कोणाला दुखावलं जाईल, काही होईल या उलट काही लोक लिहितात ते इतकं बिनधास्त लिहितात की त्यांची इच्छा असते दुखवावं. सोशल मीडियावर तर बरेच लोक कॉमेंट्स करतात, त्या मुद्दाम दुखावणाऱ्या कॉमेंट्स करतात कारण त्याला हिट्स मिळतात. अशा वेळेला इतकं सात्विक विचार करणारी ही मुलगी म्हणजे खरंच चांगलं सुंदर वाटते. एका बाजूला तुझी काळजी वाटते पण आम्ही आहोत बरोबर तुझ्या, त्याच्यात काही शंका नाही. आणि इवली ती पोटे तुझे इवले ते पाय ही सुंदर कविता आहे. छोटी बेबी समोर उभी राहते, माझ्या समोर माझी नात उभी राहिली. पण या इवले पायवाली मुलं फार खटाळ असतात. काय करतील याचा नेम नसतो. ते झोपडे असताना येऊन काही मजा मजा करतात, खेळ खेळत असतात. त्यामुळे त्यांचं जे निरागसपण आहे ते तसंच टिकवणं ही आपली समाजाची जबाबदारी असते. आणि त्यामुळे ती सुंदर अशी आईची, मावशीची, काकूची, मोठ्या बहिणीची सुंदर अशी दृष्टी त्या मुलीवरती पडलेली आहे. ती छान आहे कारण खूप वाईट दृष्टी असणारे लोक आहेत, त्यामुळे प्रेमाची दृष्टी पण तेवढीच महत्वाची आहे. आणि फाटका मायेचा पदर, त्याच्यामध्ये फटका मायेचा पदर असं आलंय. मग ते मला असं वाटलं काय का फाटक आहे, थोडं मला शंका वाटली. पण अर्थातच बहिणाबाई चौधरी यांची आठवण व्हावी अशी कविता आहे ती. आणि या प्रकारे एक ज्याला आपण म्हणू की सोप्या शब्दामध्ये पण जन्मासाठी या देवार तुझा आभार मानला, निरोगी ठेव देवा जेवणात घराट माझं, बोल शक्ती दे आम्हासी आयुष्य जगाया, नाय घराचा आसारा परी अंबराची छाया. आपण म्हणतो की आनंदाचा पोषण काढला जातोय भारतीय माणसाच्या बद्दल सुद्धा, की आनंदात कोण जास्त लोक जगतायत. त्याच्यामध्ये दरिद्री असले, गरीब असले, आजारी असले तरी त्या आनंदात जे काही लोक जगत असतात. विशेषतः मला ना सणावारांच्या वेळेला लोकांचं दिसतं की अगदी त्या दिवशीच केलेले 2 किंवा 3 लाडू घरात असतात, पण ते सुद्धा ते पत्रावळीवर घेऊन, मुलांना घेऊन, इतरांना घेऊन ते खात असतात, जगत असतात. एका अर्थाने मला असं वाटतं की आनंदाच्या व्याख्या पण आपल्याकडे जबरदस्त त्याच्यात विषमता आलेली आहे. प्रत्येक लोकांचा आनंद
लक्षावधी रुपये खर्च करून कोट्यावधी रुपयाच्या गाड्या आणूनही आनंद तो क्षणभंगूर असतो. काही लोकांचा आनंद मुलांना शिक्षणात प्रगती मिळाली तर तो जास्त कायम टिकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक मायेचा पदर म्हणतो त्याच्यामध्ये ज्याची शक्ती खूप मोठी असते काळजी घेणार. आणि याच्यात सगळ्यात मला महत्वाचं वाटतं तो म्हणजे विश्वास. प्रांजला तुझ्या कवितांमधून जो विश्वास दिसतोय माणुसकीवरचा, सकारात्मकतेवरचा, सगळ्या जगावरचा, हा खूप महत्वाचा आहे. आणि कुठेतरी कधीतरी त्या विश्वासाला जरी ठेच पोचली ना तरी असं 100 पैकी एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं. अशी आपण स्वतःची तयारी करायची. मला इथे अमृता प्रीतमनी लिहिलेलं आहे असं वाटतं त्याच्यामध्ये, की जखम झाली तर ती काही वेळेला अशी असते की ती आपणच ती उघडून बघायची आणि आपणच हळुवारपणे ती बंद करून ठेवायची. तशा ज्या जखमा असतात तर त्या जखमा या होणारच. आणि समाजात जेव्हा इतके वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत त्याच्यातून थोडं आजारी असलं ना की एक आहे, एक गाणं आहे ते आये है समझाने लो, हाय कितने दीवाने, चित्रा जगदीशची गझल आहे. त्याच्यामुळे ते समजायला आलेले असतात का अजून माहिती काढायला आलेले असतात हा प्रश्न पडतो कळायला. त्याच्यामुळे जे लोक सहानुभूती देतात ती खरं तर सहानुभूती वगैरे नको असते. आपल्याशी नॉर्मल पद्धतीने लोकांनी बोलणं आणि वागणं हे खूप आवश्यक असतं. आणि म्हणून कविता ही खरी मैत्रीण असते की जी आपल्याला प्रत्येक मन व्यक्त करायला देते. आणि जेव्हा आपण ती वाचतो त्याला त्याच अनुभवातून गेलेलं असलं की लक्षात येतं की आपण किती त्याच भावनांमध्ये घुटमळतोय. आणि मग आपण तो प्रवास सगळा पुढे पुढे करतो. आणि त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं मल्टीमीडियाचं काम आणि हे सगळं चालू दे. आणि करुणा गोखले आणि प्रांजला धडपळे म्हणजे दोन आजचं जे समन्वय आहे तो म्हणजे एक ज्याला आपण म्हणू की दीर्घकाळचं संगीत आणि प्रांजला म्हणजे सकाळचं मंद संगीत अशा पद्धतीने आहे. आता करुणा मी तुला संध्याकाळचं संगीत म्हणत नाहीये कारण तू पण तेवढी तरुण दिसतेस, तरुण आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या दोघींच्या भावनांचे मिळून अगदी आपल्या वाचकांना आणि सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना खुश होतील, ते आनंदित होतील. आणि करुणाने दिलेला जो धडा आहे समतेचा तो मात्र ते विसरणार नाही. थोडी विषमतेने वागणूक करायला लागले तर तरुणाचा चेहरा समोर येईल तर ताबडतोब सर्व होतील. इतकं तिने ठामपणाने तिथं सगळं मांडलेलं आहे. तर दोघींचे मी अभिनंदन करते, कौतुक करते. धन्यवाद. खरंच आहे. धन्यवाद. आणि धन्यवाद. नीलमताई दोघींच्याही नावामध्ये म्हणजे करुणाताईंच्या नावातच करुणा आहे, जी कदाचित प्रांजलपणे व्यक्त झाली असं आज आपण कार्यक्रमात म्हणू शकतो. आणि प्रांजलाचं खरंच कौतुक वाटतं की अडचणी आहेत, अडचणी कुणाला नसतात, पण त्या अडचणी आहेत तरी ती कवितेतनं देवाचे आभार मानते. म्हणजे या जन्मासाठी पण ती कवितेतनं देवाचे आभार मानते. त्यामुळे प्रांजला असंच सकारात्मक दृष्टिकोन सातत्याने ठेवशील याची खात्री आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा तुला. करुणाताई, आज साहित्य रंगामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं पुनर्भेटीचा आनंद घेताना? हो, पुनर्भेटीचा आनंद झाला. आणि प्रांजला पण भेटली, तुम्ही सगळेच जण भेटला. मला अतिशय कार्यक्रम आवडला आणि आमंत्रणाबद्दल मनापासून धन्यवाद. आणि नीलमताईंबरोबर पुन्हा काम करायची संधी मिळेल अशी आशा करते मी. त्यांनी ते जे पुस्तक आपण ऐसपैस गप्पा ऐसपैस नीलमताईंशी गप्पा. केलं होतं त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की ते कादंबरी लिहितेय. तर या निमित्ताने मी सर्वांसमोर त्यांना आठवण करून देते की त्यांनी ते वचन दिलेलं आहे कादंबरी लेखनाचं. ते कुठवर आलं त्यात आम्हाला उत्सुकता आहे. अजून मनामध्ये आहे पण थोडे थोडे अंकुर फुटायला लागलेत कशा पद्धतीने जावं याचे. पण आपण बोलू, Very एकदा भेटू त्याच्यावरती आणि चर्चा करू. खास तुमच्याशी बोलायला आणि आवडेल. या म्हणजे निमित्ताने प्रांजला भेटली. प्रांजला पुन्हा भेटू, पुन्हा ऐकू तुला अशी मी आशा करते. मनापासून नक्की. धन्यवाद. चला. नमस्ते. म्हणजे पुन्हा एकदा ऐसपैस गप्पा रंगणार आहेत तर असं आपण म्हणूया. आणि साहित्य अगदी. रंगातनं ते अंकुर पुन्हा फुटले असंही म्हणायला हरकत नाही. चालेल. प्रांजला, अगदी अगदी. तुमचे दोघींचेही अगदी मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.